नर्मदे हर या ठिकाणी बघा नर्मदा धर्मशाला अय्यप्पा या ठिकाणावरून आजच्या परिक्रमेची सुरुवात केलेली आहे. ही जी पाठीमागे दिसते ना आपल्याला ही जी धर्मशाला आहे आणि या ठिकाणावरून आपण सुरुवात केलेली आहे. रात्रीची विश्राम व्यवस्था होती. 23 तारीख 23/3/2026 या ठिकाणावर 23/3 आणि हा असा जाण्याचा जो मार्ग आहे आपल्याला असा मार्ग आहे या ठिकाणी. आणि इथे ना काय करतात, इथे सर्व आहे ना शेती जी आहे ना ही याने काढतात, आपल्या मशीनने. ती मशीन दिसते त्याने काढतात. आणि इथे परत दुसरी मशीन टाकली जाते याची आहे ना भुसा बनवण्यासाठी. परत दुसरी मशीन येते भुस्याची एक, म्हणजे 2 मशिनी टाकतात तो आणि जमीन पूर्ण क्लीन होऊन जाते. आणि नंतर परत मूग टाकतात, मूग आणि उडीद. या ठिकाणी 2 महिन्याचं पीक असतं. आणि आता आम्ही चाललो आहे बाबरी या ठिकाणी. अय्यप्पा या ठिकाणावरून बाबरीला चाललो आहे. 2 किलोमीटर अंतर आहे. नर्मदा माईचं दर्शन होणार आहे आणि थोडा रोड मार्ग आहे. बघूया आज थोडं 30 किलोमीटरपर्यंत अंतर झालं आहे. ते 30 ते 35. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना पथाडा या ठिकाणी आहे. आणि नर्मदा माईचा पथाडा हा जो घाट आहे या ठिकाणी. आणि आपण नर्मदा माईच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर पथाडा हा घाट आहे, हा किनाऱ्या मार्गे आल्याच्यानंतर एक घाटावरती आलेलं आहे पथाडा घाट. या ठिकाणी 2 भागात विभागलेली आहे नर्मदा माई आणि 2 भागातून चाललेली आहे जर पाहिलं तर. कारण हा संपूर्ण टर्न मारलेला आहे माईने या ठिकाणी. नर्मदा माईने आहे ना टर्न मारून गेलेली आहे, वळणे घेत. आणि आपण ह्या किनारा मार्गे आलेले असे वळणे घेत चाललेली आहे. तर आता तो एक घाट आहे तिकडचा बाबरी घाट तर समोर. तर घाटच असे आहेत का चालण्यासाठी जागा नाही आहे या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर हे बिलकुल किनाऱ्याला चिटकून चाललेली आहे नर्मदा माई या ठिकाणी. बघा किनाऱ्यातलाच चिटकून चाललेली आहे. हे आपण पाहू शकता. हा संपूर्ण किनाऱ्याला नर्मदा माई चिटकून चाललेली आहे. रस्ता तर जायला दिसत नाही आहे, वरूनच जावं लागेल असा अंदाज आहे. कारण तिकडे नर्मदा माई गेलेली आहे. नर्मदे हर या ठिकाणी बघा ना 2 भागात विभागलेली आहे. नर्मदे हर या ठिकाणी बघा पथाडा घाट या दक्षिण तटावरचा. नर्मदा माया 2 भागात जी विभागणी झालेली आहे ना, इथंच आहे ना गोल राऊंड पलीकडच्या तो उत्तर तट हा दक्षिण तटावरून पथाडा घाटावरून बाबरी घाटाकडे चाललेलो आहे आम्ही. या ठिकाणी इथून रोडला जागा किनारा बिलकुल चिटकून असल्यामुळे आहे ना इथून जागा नाही आहे थोडी पण बिलकुल त्या ठिकाणावरून. तर आम्ही आहे ना आता रोड मार्गे डायरेक्ट बाबरी घाट या ठिकाणी चाललेलो आहे. बाबरी या ठिकाणी असा रस्ता आहे. नर्मदे या ठिकाणी बघा पथाडा घाटवरून आपण आल्याच्या नंतर आहे ना, पथाडा गावातून आल्याच्या नंतर आपल्याला असा मार्ग लागतो. पथाडा गावातून घाटवर चढल्याच्या नंतर आपल्याला असा मार्ग लागतो तो बाबरी घाट या ठिकाणी जाण्यासाठी. आपल्याला हा रोड आहे, हा छोटा रोड आहे, या छोट्या रोड मार्गे जायचे. आणि रोड चांगला आहे, गाडी चालते या रोडने. नर्मदे या ठिकाणी बघा नर्मदा मायाचा हा किनारा आहे दक्षिण तटावरून. आणि या ठिकाणी बाबरी या ठिकाणी जाण्यासाठी पथाडा या ठिकाणावरून आल्याच्या नंतर मध्ये एक आहे ना 2 आश्रम लागतात. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला आहे ना हा एक आश्रम आहे, हा पथाडा आणि बाबरीच्या बरोबर मध्ये नर्मदा मैया किनारी आहे दक्षिण तटावरती. हिंदची मैया जे आपल्याला इथून जे दिसते हे नर्मदा मैयाचा बरोबर किनारा आहे या ठिकाणी, हा किनारा मार्गे. आणि हा जो किनारा मार्गेच रोड आहे बाबरी या ठिकाणी जाण्यासाठी. आणि बाबरीला एक पवित्र असा घाट आहे या ठिकाणी. हे बघा बाहुली कुटी
पथाडा घाट या बावली कुटी आहे याचं या घाटाचं नाव. आणि आपण पथाडा घाटावरून बावली कुटी तर बाबरी घाट येणार आहे ह्या ठिकाणावरून. आणि आपण असा एक मार्ग आहे जाण्यासाठी जो रोड मार्गे आपण चाललेलो आहे. तो रोड मार्गे बाबरी या ठिकाणी जाणारे. बाबरी पथाडा ते बाबरी एक 3 ते 4 किलोमीटर अंतर आहे. तर आपण या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा आपण बाबरी या ठिकाणावरून डिमार मार्गे चांदगड या ठिकाणी झालेलं आहे. तर आपल्याला आहे ना बाबरी घाटवरून आहे ना तर आपल्याला डिमार या ठिकाणी जाण्यासाठी 3 किलोमीटर अंतर आहे. आणि तिथून 3 किलोमीटर आपल्याला आहे ना चांदवड हे बाबरीला पण आपल्याला आश्रम भेटेल आणि चांदवडलाही बी आश्रम भेटेल या ठिकाणी चांदगड. तर चांदगड हे 6 किलोमीटर ते 6.5-7 किलोमीटर अंतरीन बाबरी या ठिकाणावरून. बाबरी हे जरा थोडं मोठं गाव आहे, एक तालुक्याचं गाव आहे. आणि त्या तालुक्याचे गाव असल्यामुळे आहे ना तिथं थोडं बाजारपेठ आहे. बाजारपेठमुळं आपल्याला काही पण आपण खरेदी करू शकतो त्या ठिकाणी. आणि तिथून पुढे आपल्याला छोटी छोटी गावं लागतात त्या ठिकाणी. तर आपण सरळ डिमार ह्या ठिकाणी चाललेलो आहे. तिथून आपल्याला चांदवड या ठिकाणी बघा आपल्याला बाबरीचा जो रोड येतो ना हा रोड सोडून डिमार या ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग पकडायचा आहे. डिमावर बघा इथं पण लिहिले डिमावर या ठिकाणी हा मार्ग आहे बरोबर डिमावर या ठिकाणी जाण्यासाठी. नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला डिमावर या ठिकाणी जाण्यासाठी ना बाबरीवरून एक मधला मार्ग आहे. इकडून म्हणजे असे छोटे ना बाय रोड दिलेले आहेत छोटे जे नर्मदा मैया किनाऱ्यावरून आहे. आपल्याला हा किनारा आहे या साईडने जाताना. आणि आपल्याला पुढे चांदगड या ठिकाणी जायचे. आता जर आपण पाहिलं ना या ठिकाणी तर आपण इथे आहे ना जे शेती आहे ना ही जे लोकांची जी शेती आहे ना सर्व गहू होतो. हा गहू संपूर्ण आहे ना मशनीनेच काढला जातो. त्यानंतर परत जो भुसा करण्यासाठी दुसरी मशीन टाकली जाते त्याच्यातलाही गहू वेगळा होतो. म्हणजे एक गहू अजिबात वायाला जात नाही या ठिकाणी. जो गहू आहे ना आता सपोज मोठ्या मशनीने गहू काढला ना परत छोटी मशीन टाकतात त्याच्यात आणि परत तो भुसा पण तयार होतो त्याच्यातला. आणि भुसा पण विकला जातो आणि गहू पण वेगळा होतो त्या ठिकाणावरून. आणि असंच आम्ही आता या ठिकाणी चाललेलो आहे. हा मार्ग आहे जाण्याचा जो रोड छोट्या रोड मार्गे आहे नर्मदा मैया किनाऱ्यावरून आहे या ठिकाणी. आणि आम्ही थोडासा कारण किनारा आहे ना मैया इकडनं राईट लेफ्ट करत असल्यामुळं आम्ही थोडंसं या ठिकाणावरून चाललेलो आहे. आणि एक ऊन भरपूर असल्यामुळे आहे ना उन्हाच्या संरक्षणासाठी आम्ही थोडीशी सावली शोधतोय. आता पुढे आम्हाला सावली भेटेल. आणि काय आहे माहिती आहे का डोळ्यांना पण आहे ना थोडंसं की ना एक सावली पाहिजे होती म्हणून आम्ही एक चष्मा घेतला आहे काळा. बघू घातल्यानंतर कसा दिसतो. हां घाला अरे घाल नर्मदे यार. या ठिकाणी चष्मा काय आम्ही घालू शकत नाही. याचं एक कारण असं आहे का आम्हाला आहे ना चष्म्यातून आमचा चेहरा दाखवायचा नाही त्याच्यामुळं आम्ही काय घालू शकत नाही. नर्मदे यार या ठिकाणी बघू शकता डिमावर पास करून आल्याच्या नंतर आपल्याला चांदवड आहे. आता डिमावर आपल्याला या रोडलाच एक छोटं गाव आहे आणि ते पास करून आलं तर चांदगड या ठिकाणी आपल्याला पुढे नर्मदा मैया किनारे आश्रम आहे हा. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं नर्मदा मैया बरोबर किनाऱ्यावरती आश्रम आहे या ठिकाणी. नर्मदे हे ठीक हे बघा आपण डिमारवरून आहे ना आपल्याला नर्मदा किनारा मैया किनारे मार्ग चलने गया चांदगडपर्यंत या ठिकाणी हे आपल्याला दिसतं आहे नर्मदा माई आहे त्या ठिकाणी. आणि आपण दक्षिण तटावरून चाललेलो आहे आणि उत्तर तट आणि दक्षिण तट आणि समोर जे दिसतं आहे ना ती चांदवड आहे ती कुटी आहे. त्या ठिकाणी आम्हाला दुपारची भोजन प्रसादी करायची या ठिकाणी पाहिलं तर हा नर्मदा मैया किनारा मार्ग आहे. किनाऱ्या मार्गे आपण चाललेलो आहे. हा संपूर्ण आपण जर पाहिलं ना संपूर्ण किनारा आहे या ठिकाणी.
या ठिकाणी आपण जर पाहिलं ना, हे बघा, हे संपूर्ण असा किनारा आहे, हा नर्मदा मैया किनारा आहे. इथं भरपूर प्रमाणामध्ये ना वाळू आणि रेती काढली जाते या ठिकाणावरून. जो आपण नर्मदा मैया किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे, तो किनारा हा दक्षिण तटावरून आपल्याला आहे ना चांदवड जाण्यासाठी ना आपल्याला आहे ना किनारा मार्गच पकडायला लागतो, किनाऱ्यामार्गेच जायला लागतं. कोणत्याही चालत आणि गाडी मार्ग नाही आहे. जो चालत चालतो तो किनाऱ्यामार्गेच चालू शकतो, चालायला लागतं आपल्याला या ठिकाणी. आणि किनाऱ्यामार्गे चालण्यासाठी भरपूर चांगली जागा आहे या ठिकाणी. आणि नर्मदा माई त्या सगळ्यात जास्त त्या तटाकडे, जो देवतट आहे त्या तटाला चिटकून चाललेली आहे. आणि आपल्याला ज्यावेळेस चांदवड गड या ठिकाणी येणार त्यावेळेस माई दक्षिण तटाकडे येणार आहे. आपल्याला हा पूर्ण राऊंड घेऊन तिकडे जायचे आणि मग आपल्याला चांदगड येणार आहे. हा संपूर्ण अख्खा राऊंड मारायचा आहे या ठिकाणी. असं एक जाण्याचं ठिकाण आहे नर्मदा मैया किनारी मार्ग. आणि आज आम्ही हांडिया या ठिकाणी उद्या नाही तर परवा पोचणार आहे. कारण हांडियाला आमचा किनारा सुटणार आहे आणि 2 दिवसामध्ये आम्ही फक्त मैया किनारे मार्गे चालणार आहे. त्यानंतर आमचा किनारा सुटून आम्ही रोड मार्गे ओंकारेश्वर या ठिकाणी जाणार आहे. कारण बॅकवॉटर असल्यानंतर आहे ना, जो डॅम आहे त्या डॅमच्या ते बॅकवॉटर असल्यामुळे आहे ना, ओंकारेश्वरच्या इथे एक ओंकारेश्वर जो डॅम आहे त्या ठिकाणी. आणि तो डॅम असल्यामुळे आपल्याला रोड मार्गेच चालायला लागणार आहे, कारण दुसरा मार्ग नाही आहे. आणि पाणी भरपूर असल्यामुळं भरपूर वळणे आहेत. त्याला जर डॅम पूर्ण पास करायलाच महिना लागणार. वळणे भरपूर आहेत, कारण ते 150 किलोमीटरपर्यंत पाणी कुठपर्यंत आहे त्याची पण माहिती नसते. त्यामुळं आपल्याला रोड मार्गेच चालायला लागणार या ठिकाणावरून. आणि आपण आता सध्या किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे त्या ठिकाणी. आणि किनाऱ्यामार्गे हा किनारा आहे संपूर्ण नर्मदे. ठिकाणी बघा, हा नदी जो संगम आहे, हा नदी संगम आहे. ही नदी आहे ना या ठिकाणावरून जी नर्मदा मैया आहे इकडे, आणि बघा मैयाच्या आतमध्ये, तर आम्हाला ह्या ज्या नदी संगम, छोटी नदी आहे ही, एक छोटा झरणा म्हणता येईल अशी, पण पावसाळ्यामध्ये फुल मोठी असते या ठिकाणी. आणि ह्या नदी संगम आहे हा. इथून आम्ही क्रॉस करून पुढे आमचा नर्मदा परिक्रमा मार्ग या ठिकाणी पुढे चाललेलो आहे. हे पहा या ठिकाणावरून. आणि पुढे आम्हाला आहे ना आता चांदगड या ठिकाणी आहे ना, हे चांदगड या ठिकाणी दुपारच्या भोजन प्रसादीसाठी जायचे या ठिकाणावरून. हे बघा, इथून पण क्रॉस करायला आता इथे थोडंसं खेळ दिलेलं आहे. हे बघा, तर आता सहज क्रॉस करू शकतो या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा, आपण नर्मदा किनारा मार्ग दक्षिण तर चांदगड या ठिकाणी जवळजवळ आलेलो आहे. आणि हा जो नर्मदा कुटी आश्रम आहे या ठिकाणी बाबाजी बसले पाणी प्यायला. चलो, ये बोलो किधर बाबाजी आप छुप गए. चलो नर्मदे, चलो. हे पहा, असा मार्ग आहे जाण्याचा. आणि जी होडी, जी किती मोठी होडी आहे, हे रेती काढतात याच्यामधून, या नर्मदा मैयाच्या जलमधून हे रेती काढत असतात या ठिकाणी. हे संपूर्ण होड्या लागलेल्या आहेत. पलीकडच्या तटाला तर भरपूर आहेत या ठिकाणी. ह्या तटाला नर्मदा मैया इकडून असल्यामुळे प्रमाण कमी आहे, पण त्या तटाला तर एवढे प्रमाण जास्त आहे का, भरपूर आहे. आता याच ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला जाण्याचा असा जो मार्ग आहे, थोडं वर पण चढायला लागणार आहे, कारण जायला जागा आहे का नाही आहे हे पहिलं शोधायला लागेल. त्याच्यानंतर आपल्याला वर चालायला लागेल, कारण इथे ह्या ठिकाणी आहे ना भरपूर अशा वायरी आहेत. बघूया, चालण्यासाठी जशी जागा मिळेल तसं तर जावंच लागणार या ठिकाणावरून, कारण अडचणी भरपूर आहेत. नर्मदे बाया, तर इथं बोटी बघा किती आहेत या ठिकाणी. जर पाहिलं तर आपल्याला नर्मदा माई किनारे दक्षिण तटावरती या बोटी किती आहेत, किती बोटी लागलेल्या आहेत. त्या अशाच बोटींमधून येणार रेती काढतात हे. आणि हे सगळं इकडं रेती ना आज ऊन असल्यामुळं थोडे थांबलेले,
हे सकाळी सकाळी रेती काढायला जातात आणि परत वापस एक टाईम. ते एका याच्यात भरपूर रेती बसत असेल. 2-3 होड्यांमध्ये एक ट्रक तयार होत असेल, कारण एवढी मोठी बोट आहे त्या ठिकाणी. बोटी लागलेल्या आहेत. तेव्हा असा जायला थोडासा काही ना कधी कधी कठीण मार्ग येतो. ज्यावेळेस नर्मदा मैया ज्यावेळेस इकडून आपल्याला या ठिकाणावरून चिटकून चालते ना, त्यावेळेस थोडासा कठीण मार्ग होतो. कारण माई पर फुल इटकून माई इकडून ह्या तटाला चिटकून आता त्या तटाला नाही या ठिकाणावरून. त्यामुळं जायला थोडी तकलीफ पण होते. आणि हे दुसरं की म्हणजे हे जे शेतकरी लोकांचे ना पाण्याचे पाईपलाईनी भरपूर आहेत इकडं मैया किनारी. कारण पाणी एवढं भरपूर पाईपलाईन आहेत. पाईपलाईनी जास्त असल्यामुळे थोडंसं पाईपांच्या खालून चालायला लागतं. कधी वायरीचे करंट वायरे असतात, चालू वायरे असतात, त्याच्यामुळं थोडंसं सावधरीतीने चालायला. आजच या प्रमाणामध्ये इकडंच जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आहे ना हे दिसले. कारण मोटारी, कारण पाठीमागे एवढं प्रमाण कमी होतं, पण इकडे प्रमाण जास्त आहे या ठिकाणी. इथे रेती काय ते खाली आलेले आहे, काही खाली आले, काहीतरी ढासळलं या ठिकाणी. रस्त्यावरती तेव्हा एवढं खाली. इथं वानर सेना बसलेली सावलीला. हे बघा, मैया किनारी पहिल्यांदा पाहिलेली आहे वानर सेना. ही वानरांची सेना, जी वानर सेना, रामसेना. हे बघा भरपूर आहेत, छोटे छोटे आहेत, छोटे छोटे पिल्लं आहेत. हे बघा हालचाल चालू झाली. बघा किती आहेत, एकदम छोटी आहेत. हे बघा हा मोठा आहे, भरपूर मोठी असतात या ठिकाणी. हे बघा बसलेले आहेत. हे बघा वानर सेना. तो वडायचा प्रयत्न करेन काही ना काहीतरी, त्याच्यामुळं त्याच्यापासून सावध राहायचं. भरपूर होतं, मी पाहिलं कसा बघत होता. आणि मग हे वानर सेना. हे बघा हा घाट आहे. आता घाटावर जाऊया. बघा आता हे कसं इथं ज्या मोटारीचे जर जाळे तयार केलेत ना, बघा 1 2 3 4 5 6 7 8 10 मोटारी. आता याच्या खालून जायचं आहे आपल्याला. एकदम कसं लावलेलं आहे त्याला. आणि ह्या घाट आहे आता या ठिकाणी. बघूया. नर्मदे हर, नर्मदे हर. एवढं चढून आलो आहे वर, दम लागलाय फुल. आणि हा आश्रम आहे बघा आता या ठिकाणी जो आलो आहे. परमासा अयोध्या, नर्मदा, चांदगड कुटी नर्मदा. हे बघा संपूर्ण हा आश्रम आहे. हा कौलारू घर आहे, मस्त आश्रम आहे नर्मदा मैया किनारी. परमहंस अद्वैत परमाश्रम या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी. बघा हा आश्रम आहे असा. हा इथे चांदवड आश्रम. आम्ही आश्रमात चाललो आहे नर्मदे. चांदगड या ठिकाणावरून आम्ही दुपारचे भोजन प्रसादी घेऊन निघाल्याच्या नंतर आम्हाला असा थोडासा रोड मार्गे जायचे किनारा. कारण आता इकडे ना थोडा किनारा कमी होत चाललेला आहे. कारण राहिले 30-35 किलोमीटर अंतर राहिल्याच्या नंतर आहे ना थोडं पाण्याचे आहे ना फुगावर बॅकवॉटर येत चाललेलं आहे या ठिकाणी. म्हणून थोडंसं रोड मार्गे चालायला लागतं. तर हा चांदगड आश्रम होता. आश्रमाची भोजन प्रसादी घेऊन आम्ही तर सरळ या ठिकाणी आम्हाला चिपानेर ह्या ठिकाणी जायचे. मधी कोणताही आश्रम लागेल संध्याकाळपर्यंत तिथं आम्ही थांबू शकतो. कारण चिपानेर इथून 24 किलोमीटर अंतर आहे आणि 20 ते 24 किलोमीटर अंतर आहे. एवढं जर पार होऊ शकत नाही 3च्या नंतर
पाहूया आपण, जसा जसा मार्ग असेल तसं तसं आपल्याला त्या माध्यमातून सांगत जाईल. हा मार्ग आहे, आपण बघू शकता नर्मदा माई या ठिकाणी आहे. आणि ऊन 3 वाजले तरी ऊन लागते, फुल 3:30 झाले तरी. नर्मदे या ठिकाणी बघू शकता आपण भिलवडी या ठिकाणावरून आपल्याला आहे ना पुढे नर्मदा मैया किनारेच मार्ग आहे. आपण आहे ना आपण ज्या ठिकाणी इथून चाललेलो आहे ना, जो नर्मदा मैया किनारा मार्ग आहे. आणि आपल्याला जायचं आहे ते ज्या ठिकाणी चिपानेर या ठिकाणी जायचं आहे आपल्याला. हा आपला मार्ग आहे बरोबर नर्मदा मैया किनाऱ्याने असा मार्ग आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी पदे या ठिकाणी बघू शकता आपल्याला नर्मदा मैया ह्या साईडला आहे संपूर्ण. आणि आपण चाललो हा मार्ग आहे या ठिकाणी बघू शकता आपण. हे पहा, हा मार्ग आहे असा. आणि आपण बरोबर किनाऱ्या मार्गे चाललेलं आहे. शिमिटी रोड आहे, चांगला रोड आहे जाण्यासाठी. आपल्याला किनाऱ्या मार्गे यायचं असेल तरी जाऊ, तर बिलकुल किनाऱ्या मार्गे जायचं असेल तर रोड नाही आहे. कारण थोडं पाणी साठत चाललेलं आहे, बॅकवॉटरचा थोडासा प्रवाह दिसत आहे. त्याच्यामुळं आपल्याला रोड हा आहे, पण लय किचकटमध्ये टाईम लागतो, भरपूर असा टाईम लागतो चालण्यासाठी. त्याच्यामुळं आता कुंड चौराहा या ठिकाणी जायचं आहे आपल्याला. नर्मदे या ठिकाणी बघा, आम्ही आहे ना आमचा जो आहे ना विश्राम हमीदपूर या ठिकाणी, अय्यप्पावरून निघालो हमीदपूर या ठिकाणी. आम्ही आता हे जे आश्रम आहे इथं थांबणार आहे आम्ही. हमीदपूर या ठिकाणी एक धर्मशाळा आहे या ठिकाणी. नर्मदे.